Will you please come to this chair? जी नहीं, मैं पहले भी कह चुकी हूँ कि मैं कानूनन बयान देने के लिए बाध्य नहीं हूँ। क्या आप इस कुर्सी पर आएंगी? नो सर। Are you willing to make a statement on oath? I shall not answer any further questions. काळ बदलतो, सत्ता बदलते आणि परिस्थिती बदलते. हे सगळं असं नेहमी सुरूच असतं, घडतच असतं. इंदिरा गांधी ज्यांनी 11 वर्ष या देशावर राज्य केलं, त्याच इंदिराजी आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या होत्या. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी. शी वॉज नो लॉंगर इंडियाज प्राईम मिनिस्टर नाव. शी वॉज जस्ट द डॉग. 1977 साली जनतेने आपला कौल दिला. त्यांनी इंदिरा गांधींना सत्तेतून पार उखडून टाकलं. आणीबाणीच्या काळात सहन केलेल्या अन्यायाचा लेखाजोगा आज जनता मागत होती. अशा प्रश्नांनी, टीकांनी इंदिराजी घेरल्या गेलेल्या होत्या. अशा टीकांचा, प्रश्नांचा भडीमार आता नवीन सरकार सुद्धा करणार होतच. हे ओघाने आलंच. नवीन सरकार काँग्रेस शिवाय हिंदुस्थानचं पहिल्यांदाच तयार झालेलं नवीन सरकार. आणि या सरकारचे पंतप्रधान होते मोरारजीभाई देसाई. मोरारजी देसाई पंडित नेहरूंच्या निधनापासून पंतप्रधान पदावर बसण्यासाठी प्रयत्न करत होते. पण त्यांची वेळ आली 1977 मध्ये. इंदिरा गांधींनी जानेवारी 1977 मध्ये अचानक निवडणुकांची घोषणा केली. I have advised the President to dissolve the present Lok Sabha and order fresh elections. This he has accepted. 19 महिन्यांची आणीबाणी उठल्यानंतर संपूर्ण देशात असं वातावरण होतं की जणू आपण दुसरं स्वातंत्र्य युद्ध जिंकलोत. इंदिरांचे सगळे विरोधक आता तुरुंगातून बाहेर आले आणि इंदिरांना आव्हान देण्यासाठी ते सगळे एकत्र झाले. जनसंघ, काँग्रेस ओ, भारतीय लोकदल आणि समाजवादी पार्टी यांनी एकत्र येऊन नवा पक्ष स्थापन केला, जनता पक्ष. मोरारजी देसाईंना जनता पक्षाचे अध्यक्ष केलं गेलं आणि इंदिरांविरोधात संपूर्ण क्रांतीची हाक देणाऱ्या जयप्रकाश नारायणांच्या देखरेखीखाली जनता पक्षाने एकत्र राहून निवडणूक लढायचं ठरवलं. तो आपका ये कर्तव्य है अपने हित में, देश के हित में, कि जो ये विरोध पक्ष बना है जनता पार्टी, इसका आप समर्थन करें. 3 फरवरी 1977 को एक घटना हुई जिससे कि माहौल बदला. जगजीवन राम, हेमवती नंदन बहुगुणा और नंदिनी सतपथी, ये तीनों कांग्रेस से निकल करके इन्होंने CFD बनाई और उससे फिर दरअसल देश भर में माहौल बना कि कांग्रेस से भी लोग बाहर आ रहे हैं. मार्च महिन्यात निवडणुका झाल्या. देशानं इंदिरा गांधींविरोधात आपला कौल दिला होता. संपूर्ण उत्तर भारतात काँग्रेसची धुळधाण उडाली होती. लोकसभेच्या 542 पैकी फक्त 154 जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या होत्या, तर जनता पक्षाला 295 जागांवर विजयासह बहुमत मिळालं. और 23 मार्च की रात से ही ये बात पक्की हो गई कि अकेले तौर पर ही जनता पार्टी ने सबसे ज्यादा सीटें जीती. देश में एक शांतिपूर्ण क्रांति हुई है. लोकतंत्र अब सुरक्षित है और आर्थिक सामाजिक परिवर्तन की प्रक्रिया को तेज करने का काम हमारे सामने है. हम अनुशासन को थोपने में विश्वास नहीं करते, हमें आत्मानुशासन पैदा करना होगा. काँग्रेस पक्षाचा धुव्वा तर उडाला. इतकंच नव्हे तर खुद्द इंदिरा गांधी आपली निवडणूक हरल्या. लोकांच्या निर्णयासमोर त्यांना झुकावं लागलं.
प्रजा की सामूहिक निर्णय का आदर करना आवश्यक है। इनके फैसले को मैं और मेरे सहयोगी पूरी तरह से और नम्रता पूर्वक स्वीकार करते हैं। प्रधानमंत्री के रूप में विदा लेते समय मैं अपने सहयोगियों, दल और लाखों करोड़ों स्त्री, पुरुष और बच्चों का आभार व्यक्त करती हूँ। 1977 साली जयप्रकाश नारायण यांनी जनतेला नारा दिला, सिंहासन खाली करो, अब जनता आ रही है। सिंहासन तर खाली झालेलंच होतं, रिकामं झालेलं होतंच आणि जनताही आलेली होती। पण आता तीच जनता पार्टी जी इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये एकत्र येऊन उभी होती, त्याच जनता पार्टीमध्ये फूट पडत चाललेली होती। या जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आता स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यामध्ये गुंतलेले होते। चरण सिंग, जगजीवन राम आणि मोरारजी देसाई या तिन्ही ज्येष्ठ नेत्यांना या नवीन सरकारमध्ये पंतप्रधान होण्याची इच्छा होती। अर्थात याचा निर्णय फक्त जयप्रकाश नारायण आणि आचार्य कृपलानीच घेणार होते। पक्षांतर्गत चरण सिंग यांना फारसा पाठिंबा नव्हताच आणि जगजीवन राम यांनी तर खुद्द स्वतः संसदेमध्ये पहिल्यांदा आणीबाणीचा प्रस्ताव मांडलेला असल्याने पंतप्रधान पदाच्या शर्यतीमधून त्यांचं नाव आधीच बाद झालेलं होतं आणि जयप्रकाश नारायण यांचा प्रश्नच नव्हता, कारण त्यांनी आपलं मत आधीच स्पष्ट केलेलं होतं की खुर्ची करता त्यांनी कधीही राजकारण केलेलं नाही। सरतेशेवटी 81 वर्षाच्या मोरारजी देसाई यांना पंतप्रधानपदी बसवले गेले। मोरारजी देसाई भारताचे नवे पंतप्रधान झाले। पंतप्रधान पदाचे दावेदार असणाऱ्या चौधरी चरण सिंगांना गृह मंत्रालयावर तर बाबू जगजीवन राम यांना संरक्षण मंत्रालयावर समाधान मानावं लागलं। जनसंघाच्या कोट्यातून अटल बिहारी वाजपेयी परराष्ट्र मंत्री झाले तर लालकृष्ण अडवाणी सूचना आणि प्रसारण मंत्री। इंदिरा गांधींना हरवून निवडून आलेले राजनारायण आरोग्य मंत्री बनले। मोरारजी देसाई आता अशा मंत्रिमंडळाचे प्रमुख होते ज्यातल्या बहुतांश मंत्र्यांनी आपलं राजकीय आयुष्य विरोधी पक्षात घालवलं होतं। मेरी तो भाई बहनों से यही प्रार्थना रहे कि हम सब निर्भय बन के काम करें, शांति से काम करें, एक दूसरे के सहकार से काम करें। स्थापनेनंतर मोरारजींच्या सरकारनं लगेचच आणीबाणीच्या काळातला इंदिरा गांधींचा हिशेब चुकता करायला सुरुवात केली। 7 एप्रिल 1977 रोजी जनता सरकारनं सुप्रीम कोर्टाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जस्टिस जे.सी. शहा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली, जिचं मुख्य काम होतं आणीबाणीच्या काळातल्या हुकुमशाही निर्णयांची चौकशी करणं। इथूनच सुरू झाला इंदिरा गांधींच्या आयुष्यातला सर्वात कठीण परीक्षेचा काळ। एक सफदरजंग रोड हे काही दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधानांचं निवासस्थान होतं। कायम लोकांची इथं वर्दळ असायची, पण आता इथं फक्त जीवघेणी शांतता होती। इंदिरा गांधी एकट्या पडल्या होत्या। त्यांना कायम ह्याचीच चिंता लागून राहिली होती की संजयचं काय होईल। जिन लोगों ने उस समय इंदिरा गांधी को देखा वो कहते हैं कि इंदिरा गांधी बहुत डरी हुई थी, अपने बारे में कम, संजय गांधी की सुरक्षा को लेकर के ज़्यादा। उनको ये लग रहा था कि जनता पार्टी इतने बड़े बहुमत से जीती है, इसलिए अब जनता पार्टी के समर्थक इमरजेंसी में जो उनके खिलाफ जुल्म हुआ है उसका बदला लेने के लिए संजय गांधी पर हमले कर सकते हैं। संजयला वाचवणं हे इंदिरा गांधींसाठी मोठं आव्हान होतं। त्यासाठीच त्यांनी आपली मैत्रीण पुपुल जयकर यांच्याकडून मोरारजी देसाईंना एक मोठा महत्वाचा संदेश पाठवला। और सुनाइए, आपकी बेटी ठीक है? बिल्कुल ठीक है। दरअसल मैं इंदिरा के बारे में बात करना चाहती हूँ। कहिए। इंदिरा के बारे में जो बातें फैलाई जा रही हैं वो बिल्कुल गलत है। ना तो वो कांग्रेस के अध्यक्ष बनना चाहते हैं और ना ही इस देश की राष्ट्रपति। बल्कि सच बात तो ये है कि वो किसी भी तरह की राजनीति में रहना ही नहीं चाहती। राजनीति छोड़ने का मन उन्होंने शायद इसलिए बनाया था कि उनके ऊपर कुछ आरोप
ऐसे लगा दिए गए थे जो अगर साबित हो जाते और जिनकी अगर सज़ा होती तो उनके लिए राजनीति छोड़ना तो था ही, उनके लिए स्वतंत्र रहना भी आसान नहीं होता। मोरारजींवर इंदिरा गांधींच्या ह्या निरोपाचा कोणताही परिणाम झाला नाही. उलट त्यांनी एक सफदरजंग रोडचं निवासस्थान सोडायला भाग पाडलं. इंदिरा मग आपल्या परिवारासह 12 वेलिंग्टन क्रिसेंट या बंगल्यात राहायला गेल्या. ह्या काळात त्या कशा परिस्थितीतून जात होत्या याचं वर्णन त्यांनी आपले बंधू B.K. नेहरू यांना लिहिलेल्या पत्रात मिळतं. इस वक्त मेरे साथ ऐसा कोई भी नहीं है जिससे मैं मदद की उम्मीद कर सकूं। हर रोज कोई न कोई नई समस्या खड़ी हो जाती है। वकील की फीस का इंतजाम करना भी बेहद मुश्किल होता जा रहा है। इससे अच्छा तो ये हो कि इस सरकार के लोग हमें पत्थरों से मारें। आणीबाणीच्या काळात एका हुकुमशहाप्रमाणे हा देश चालवणाऱ्या इंदिरा गांधी आता पुरत्या हतबल झाल्या होत्या. गृहमंत्री असलेल्या चौधरी चरण सिंगांना तर आपण इंदिरा गांधींना कधी तुरुंगात टाकतो असं झालं होतं. चरण सिंगांच्याच आदेशानंतर गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस यांनी इंदिरांच्या अटकेची तयारी सुरू केली आणि तेवढ्यात बिहार मधल्या बेलची नावाच्या गावातून एक बातमी आली. ह्या गावातल्या दलित वस्तीवर हल्ला झाला होता आणि 11 लोकांना जिवंत जाळून मारण्यात आलं होतं. प्रत्यक्ष घटना घडल्यावर ही बातमी दिल्लीत पोहोचायला 3 दिवस लागले. पण इंदिरा गांधींनी निर्णय घेण्यासाठी क्षणाचाही विलंब केला नाही. त्या तात्काळ बेलछीकडे निघाल्या. बेलछी गावातला तो नरसंहार, या घटनेमुळे सगळ्यांच्याच मनात एक दहशत निर्माण झालेली होती. जुलै महिना होता, मुसळधार पाऊस कोसळत होता आणि अनेक नद्यांना पूर आलेले होते. बेलछी गावाचा जिल्ह्याशी, आजूबाजूच्या गावांशी संपर्क पूर्णपणे तुटलेला होता. लोकांनी इंदिरा गांधींना या परिस्थितीत बेलछी गावात न जाण्याचा सल्ला दिला, पण इंदिराजींनी कुणाचंही ऐकलं नाही. त्या बेलछी गावाच्या दिशेने रवाना झाल्या सुद्धा. सुरुवातीला इंदिराजींनी जीपमधून प्रवास केला, पण ज्या ठिकाणी जीप पुढे जाऊ शकत नव्हती तिथून पुढचा प्रवास मग त्यांना ट्रॅक्टरने करावा लागला. पण पुढे नदीला एवढा प्रचंड पूर आलेला होता की नदीचं पाणी प्रचंड वेगाने वाहत होतं, त्यामुळे ट्रॅक्टरही पुढे जाऊ शकत नव्हता. इथे सुद्धा लोकांनी त्यांना पुन्हा पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला की इंदिराजी पुढे जाऊ नका, तसं केलं तर तुमच्या जीवाला धोका आहे. पण तरीही इंदिरा गांधींनी कुणाचंही ऐकलं नाही. त्यांनी हत्ती मागवला आणि 60 वर्षाच्या इंदिराजी हत्तीवर स्वार होऊन बेलछी गावात पोहोचल्या. इंदिरा गांधी बेलछी गावात पोहोचताच त्यांच्या भोवती दलितांचा गराडा पडला, कारण त्यांचं सुखदुःख जाणून घेण्यासाठी स्वतःच्या जीवाची अजिबात पर्वा न करता फक्त एकट्या इंदिराजीच पोहोचल्या होत्या. त्यामुळे आता इंदिराजीच त्यांचा एकमेव आधार होता. बेलछी में जिस तरह से इंदिरा गांधी का स्वागत हुआ, बिहार शरीफ में स्वागत हुआ और बख्तियारपुर की सभा हुई, उसने दरअसल इंदिरा गांधी को हिम्मत दी. और जो लोग ये कह रहे थे कि आपको बाहर नहीं निकलना चाहिए, उनको दरअसल इंदिरा गांधी के लोगों ने जवाब देना शुरू किया कि नहीं, जनता में इंदिरा गांधी का आज भी जो है वो दबदबा कायम है. बेलछीचा हा दौरा इंदिरांच्या राजकीय जीवनातला एक टर्निंग पॉइंट होता. विरोधकांच्या हल्ल्यामुळे घायाळ झालेल्या इंदिरांसाठी तो प्राणवायू होता. त्यांची पुन्हा एकदा वाढत चाललेली लोकप्रियता पाहून चरण सिंगांनी एक महत्वाचा निर्णय घेतला. 3 ऑक्टोबर 1977च्या संध्याकाळी सीबीआयचे अधीक्षक N.K. सिंग आपल्या टीमसह इंदिरांच्या निवासस्थानी पोहोचले. पर्दा हटा हुआ था उनके ड्राइंग रूम का, तो 2 चीज मैंने देखा कि वो ड्राइंग रूम में बैठे थे कुछ लोगों के साथ, विजिटर्स के साथ. और दूसरा चीज हमने देखा कि जब हम लोग जैसे गए और गाड़ी हमारा रुका तो उधर उस तरफ कोई मैदान में ये संजय गांधी और मेनका गांधी
वो बैडमिंटन खेल रहे थे। हम सीबीआई ऑफिसर्स हैं, हमें मिसेस गांधी से मिलना है। बात क्या है ऑफिसर? ये मैं आपको नहीं बता सकता। मैं जब मिसेस गांधी से मिलूंगा तो ही उन्हें बता पाऊंगा कि मैं उनसे क्यों मिलना चाहता हूं। आप जरा आपके धवन मैंने देखा हुआ अंदर गए और मैं देख रहा था कि उन्होंने श्रीमती गांधी से कहा होगा कि सीबीआई के एसपी एनके से मेरा नाम लिया होगा, पहचान भी गए थे। वो आए तो बाहर आए आर के धवन, उनसे बात करके तो उन्होंने कहा कि वो कह रही हैं। मैडम ने कहा है कि आपने पहले से अपॉइंटमेंट क्यों नहीं लिया? जी उनका कहना बिल्कुल सही है, लेकिन आज हम जिस काम के लिए आए हैं उसमें अपॉइंटमेंट लेना ठीक नहीं है। उनसे कहिए कि मैं कुछ कानूनी कार्रवाई करने के लिए आया हूं। एनके सिंग बाहेर थांबूनच वाट पाहत होते, पण खूप उशीर होत होता। मैंने इंग्लिश में कहा कैन नॉट बी मेड टू वेट। ये ठीक होगा नहीं होगा, आई कैन नॉट बी मेड टू वेट लाइक दिस, यू नो। तो अच्छा वो समय मैं समझ गया कुछ देर में कि वो समय गेन करना चाहते थे, उलझा करके रखना चाहते थे, क्योंकि फिर तुरंत मुझे पता चल गया कि हमारा वो इंस्पेक्टर जो हमसे दूर खड़ा था और एक सामने का रूम था छोटा सा, उसका दरवाजा खिड़की खुला था और वो सुना बातचीत करते हुए संजय गांधी। वो अंदर चले गए थे बैडमिंटन छोड़ के, तो बोला हमसे आके कि सर टेलीफोन बाहर किया जा रहा है कि आप लोग तुरंत चले आइए, सीबीआई यहां आ गई है। अखेरीस सीबीआयच्या टीमला आत बोलावलं गेलं। गुड इवनिंग मैम। बैठे। जी सीबीआई ने आपके खिलाफ भ्रष्टाचार का केस रजिस्टर किया है और इस सिलसिले में हम आपको गिरफ्तार करने आए हैं। गिरफ्तार करो, गिरफ्तार। Has चरण सिंह given you handcuffs? आप देखिए, आप पूरी बात सुनिए, आप चाहें तो जमानत भी ले सकती हैं। मिस्टर सिंह, have you brought arrest warrant? You are an eminent lawyer, Mr. Frank Anthony. And CBI officers has all the power. You know there is no need for it. ठीक है, मुझे तैयार होने का वक्त दीजिए। Sure. सीबीआयची टीम तिथेच थांबून पुन्हा वाट पाहत बसली। बाहेर एव्हाना गर्दी जमली होती। त्यांनी जनता सरकारच्या धिक्काराच्या आणि इंदिरा गांधींच्या जय जयकाराच्या घोषणा द्यायला सुरुवात केली। थोड्याच वेळात कपडे बदलून इंदिरा गांधी बाहेर आल्या। आता त्यांनी सफेद रंगाची साडी नेसली होती। जब जा रहे थे तो गाड़ी पर तो लोग
देखते थे श्रीमती गांधी को, 2 रात हो तो फिर भी दिखलाई देती थी। तो वो सबको ऐसे शीशा उतार के कहती थी, देखिए गिरफ्तार करके ले जा रहे हैं सीबीआई वाले, मुझे गिरफ्तार करके ले जा रहे हैं। मैं चिंतित हो रहा था कि मैं फरीदाबाद टाउन के लिए चिंतित था कि उसी से बरकल जाना है, बरकल में उनको रखना। इंदिरा गांधींना अटक करून सीबीआयची टीम निघाली। त्यांची गाडी दिल्ली हरियाणा बॉर्डरच्या एका रेल्वे क्रॉसिंग पाशी आली। वहां पहुंचा, दुर्भाग्यवश वो गेट बंद था, संजोग या दुर्भाग्यवश जो कहिए, और गेट बंद था और कोई गाड़ी स्टंटिंग हो रहा था फरीदाबाद स्टेशन से। गाड़ी रोकना पड़ा, पायलट रुक गया, मैं रुका, वो पीछे वाला गाड़ी रुका, और पीछे से ये 8-10 गाड़ी से ये लोग पहुंच गए, और वहां सिचुएशन बिल्कुल ही नाजुक हो गया। मैं दिल्ली से बाहर नहीं जाना चाहती। देखिए, आप इंदिरा जी को शहर से बाहर नहीं ले जा सकते। क्यों? जब तक आप हमें वारंट नहीं दिखाते, हम ऐसा नहीं होने देंगे। आप देखिए, हमें अपना काम करने दीजिए। इंदिरा जी नहीं चाहती कि वो दिल्ली से बाहर जाए। 1 मिनट। ठीक है, अगर वो वापस जाना चाहते हैं दिल्ली तो वापस चले। ठीक है, चलिए। थैंक यू। आइए। तब मिसेस गांधी, जब मैं दिल्ली जा रहा तो शायद रिलैक्स हुई, क्योंकि तब वो हमसे बोल रही थी, मिस्टर सिंह, आई होप, आई डोंट नो हाउ यू विल ट्रीट मी। देखिए मिसेस गांधी, आप 11 साल तक देश के प्रधानमंत्री रहे, सीबीआई इस तरह के तरीका काम करने का नहीं है। आपको सारा प्रतिष्ठा और दिया जाएगा, और सभ्यता के साथ आपके साथ व्यवहार किया जाएगा। अंग्रेजी बात कर रहे थे, तो फिर मुझे कहाँ ले जा रहे, मैं बता नहीं रहा था, क्योंकि मैं कहा चलिए ना। और यही सब तरह की वो बातें कर रही थी कि देखिए चौधरी चरण सिंह को छोड़ेंगे नहीं, और ये, और तो मैं सोच रहा था कि उनको अपना जो इमरजेंसी का ये है वो होता है ना सर, पीछा कर रहा है, क्यों ये सब सोच रही। अखेरीस इंदिरा गांधींना दिल्लीच्या किंग्जवे कॅम्पमध्ये देण्यात आलं। रात्रभर तिथंच ठेवलं गेलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलं। त्यांच्यावर आरोप ठेवला गेला की निवडणूक प्रचारासाठी घेतलेल्या जीपच्या खरेदीमध्ये त्यांनी भ्रष्टाचार केलाय। हर जगह टेंशन था भयानक। श्रीमती गांधी कटघरे पर खड़ी है, बाहर लाठीचार्ज चल रहा है, हमारे वकील भी घबराए हुए हैं, और अदालत ने एक रुख ले लिया। तो वो उस पर अड़ गए कि भाई हमें प्रमाण दिखाइए, और प्रमाण दिखलाया नहीं जा सकता था, तो इसी आधार पर उनको डिस्चार्ज कर दिया गया। एका रात्रीची कैद आणि लगेच दुसऱ्या दिवशी सुटका सुद्धा। पुन्हा एकदा इंदिरा गांधी वृत्तपत्रांच्या मथळ्यांचा विषय बनलेल्या होत्या। देशी विदेशी वृत्तपत्रांमधून नवीन सरकारवर, जनता सरकारवर टीका व्हायला लागलेली होती की हे नवं सरकार सामान्य जनतेचा विचार न करता आपला जास्तीत जास्त वेळ इंदिरा गांधींचा सूड घेण्यात मग्न झालेला आहे। इंदिराजी अतिशय आनंदी होत्या। त्यांची खात्री झालेली होती की या नव्या सरकारनं स्वतःच पसरून ठेवलेल्या जाळ्यामध्ये हे नवीन सरकार अडकत चाललेलं आहे। त्यामुळे त्या अत्यंत शांत राहून राजकारणाचे पुढचे आराखडे आखत होत्या। आपको पता था इसके बारे में? हाँ, मुझे जानकारी दी गई थी, लेकिन चौधरी साहब ने कहा था कि इंदिरा के खिलाफ काफी मजबूत केस है, इसीलिए मैंने इस कार्रवाई की अनुमति दी। 2 अक्टूबर को राजघाट पे हम लोग बैठे थे, ये भी हमारे बगल में दरी पे नीचे बैठे थे चरण सिंह ने कहा कि शांति भूषण जी, उस समय तो मिनिस्ट्री बन चुकी थी, वो होम मिनिस्टर थे, हम होम मिनिस्टर थे, कल मैं इंदिरा को गिरफ्तार करा रहा हूँ,
हमने फिर उनसे कहा कि देखिए चौधरी साहब, इससे बड़ी गलती नहीं हो सकती। जैसा मैंने पहले कहा था कि हिंदुस्तान बड़ा क्षमाशील देश है और आप ऐसे व्यक्ति को आप जेल में डालेंगे, देश इसको पसंद नहीं करेगा। नहीं, आप नहीं समझते। इसलिए उन्हें लग गया कि अगर हम लॉ मिनिस्ट्री को रेफर करेंगे अरेस्ट का मामला, तो लॉ मिनिस्टर तो उसके खिलाफ लिख देंगे, मुश्किल हो जाएगा। तो इन्होंने फाइल हमें रेफर ही नहीं की, सीधी प्राइम मिनिस्टर के पास भेज दी। और प्राइम मिनिस्टर ने ये सोच के कि भाई लॉ मिनिस्ट्री को इन्होंने रेफर किया होगा, और उन्होंने क्लियर, ये प्राइम मिनिस्टर ने बाद में हमें बताया कि मैंने तो ये सोच के दस्तखत किए थे कि भाई यू मस्ट हैव बीन कंसल्टेड, बट लेटर ऑन आई फाउंड दैट ही वाज नॉट बीन कंसल्टेड। या अटकेमुळे इंदिरा पुन्हा सर्वसामान्य जनतेच्या चर्चेचा विषय बनल्या। पण त्याच वेळेस त्यांच्यासमोर अजून एक अडथळा उभा राहिला। काँग्रेसमध्ये इंदिरांचा तीव्र विरोध सुरू झाला। तो इतका वाढत गेला की शेवटी इंदिरा गांधींना काँग्रेस आय नावानं वेगळा पक्ष काढावा लागला। और कांग्रेस के ज़्यादातर नेता जो है इंदिरा गांधी के खिलाफ खड़े हो गए थे। इसलिए इंदिरा गांधी को अपने समर्थकों को खड़ा करके नई पार्टी बनानी पड़ी। तो इंदिरा गांधी दो फ्रंट पर उस समय लड़ रही थी, एक कांग्रेस के अंदर लड़ रही थी, दूसरा जनता पार्टी की सरकार से लड़ रही थी। पण ह्याच दरम्यान शहा कमिशनचा फासही इंदिरांभोवती घट्ट होत चालला होता। 1977च्या नोव्हेंबर महिन्यापासूनच त्यांना कमिशन समोर हजर होण्याचे आदेश निघत होते, पण इंदिरा वारंवार अनुपस्थित राहत होत्या। जणू काही एखाद्या हिंदी चित्रपटाचा मॅटिनी शो चालू आहे असंच वाटत होतं। अशीच एकदा शहा कमिशनच्या पटियाला हाऊस मधल्या कोर्टामध्ये चौकशी आणि बैठक सुरू होती। क्षणात तिथे टाळ्या वाजवत होत्या, तर क्षणात एकमेकांना शिव्या दिल्या जात होत्या। कोर्ट अगदी खचाखच भरलेलं होतं आणि कोर्टाच्या आवारात सुद्धा प्रचंड गर्दी होती। या गर्दीसाठी मोठमोठे लाऊडस्पीकर लावले गेले होते। शहा कमिशनच्या सुनावणी वेळेस बघण्यासारखा नजारा असायचा। एखाद्या साक्षीदाराच्या जबाबाच्या वेळेस कधी टाळ्या वाजायच्या, तर कधी अचानक घोषणाबाजी सुरू व्हायची। कधी कधी तर भर कोर्टरूम मध्ये शिव्या देत हाणामारी पण व्हायची। विशेषतः संजय गांधी जेव्हा हजर व्हायचे तेव्हा तर हाय व्होल्टेज ड्रामा होत असे। त्यांची कोर्टरूम मध्ये एंट्री होता क्षणी जनता पक्षाचे समर्थक शिव्याच द्यायला सुरुवात करायचे। एकदा हे वातावरण इतकं तापलं की संजय समर्थक आणि विरोधकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारायला सुरुवात केली। संजय के ही समर्थक, जो कि ज्यादातर युवा थे, हर बात पर प्रतिरोध करते थे, और इस प्रतिरोध का नतीजा ये होता था कि बीच में कहासुनी भी होती थी और पुलिस को भी बीच बचाव भी करना पड़ता था। या अशा वातावरणात आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींसोबत असणाऱ्या लोकांच्याही साक्षी होत होत्या। यातले अनेक जण आपले हात झटकत सगळी जबाबदारी इंदिरा गांधींवर टाकून मोकळे झाले। इंदिरा गांधी के सामने एक बड़ी विकट स्थिति उस समय थी। उनके मंत्री उनके खिलाफ बयान दे रहे थे। के ब्रह्मानंद रेड्डी उनके खिलाफ बयान दे रहे थे, सिद्धार्थ शंकर रे ने गवाही दी थी। ऐसी एक लंबी लिस्ट है। हेमवती नंदन बहुगुणा ने गवाही दी थी। तो और इन सारी गवाहियों से एक ही बात निकलती थी कि इमरजेंसी के लिए अगर कोई एक व्यक्ति जिम्मेदार है तो वो इंदिरा गांधी हैं। इमरजेंसी की जातियों के लिए भी अगर कोई जिम्मेदार है तो वो इंदिरा गांधी हैं। जस्टिस शहा यांनी शेवटी समन्स काढलं आणि इंदिरांना आयोगासमोर 9 जानेवारी 1978 रोजी हजर राहण्यास सांगितलं। यावेळी इंदिरा आयोगासमोर हजर झाल्या, पण त्यांनी कोणताही जबाब द्यायला साफ नकार दिला। Will you please come to this chair? जी नहीं, मैं कानूनन बयान देने के लिए बाध्य नहीं हूं। क्या आप इस कुर्सी पर आएंगी? नो सर।
Are you willing to make a statement on oath? I shall not answer any further questions. इंदिरांच्या ह्या उत्तरानं त्या दिवसाचं काम तिथेच थांबलं. दुसऱ्या दिवशी सुनावणी पुन्हा सुरू झाली. इंदिरांचे वकील फ्रँक अँथनी यांनी सुरुवातीलाच बोलायला सुरुवात केली. तेवढ्यात जस्टिस शहा यांनी त्यांना थांबवलं आणि ते इंदिरांकडे बघून म्हणाले, मिसेस गांधी, क्या आप यहाँ आएंगे? मैं ये जानना चाहता हूं कि क्या आप खुद बयान देंगी? मैं कानूनी तौर पर इसके लिए बाध्य नहीं हूं. आर यू विलिंग? आई डिक्लाइन. कमीशन की बात मान लेने का मतलब है कि प्रधानमंत्री के तौर पर ली गई गोपनीयता की शपथ का मैं उल्लंघन करूं. ये मैं नहीं कर सकती. And I'm not constitutionally bound either. Tell that to the magistrate. असं म्हणत जस्टिस शहा यांनी आयोगाच्या सचिवांना आदेश दिले की आपला जबाब देण्यास नकार देत असल्यानं इंदिरांवर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात तक्रार करून खटला चालवला जावा. Madam, will you come to the witness box? Indiraji said no. Would you make a statement, madam? Again she said no. I'm not legally bound to do so. रोज हेच प्रश्न इंदिराजींना विचारले जात होते आणि त्या प्रश्नांवरती त्यांचं हेच उत्तर मिळत होतं. जस्टिस शहांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इंदिराजी अत्यंत मोजून मापून देत होत्या. याच्यावरती जस्टिस शहा काहीही करू शकत नव्हते. याचं कारण म्हणजे त्यांना तितके अधिकारही नव्हते. सरतेशेवटी 20 फेब्रुवारी 1978 जस्टिस शहा आणि शहा कमिशनची कारवाई ही पूर्ण झाली. पण ह्या काळामध्ये इंदिराजींना आणखीन एक मुद्दा मिळाला. फेब्रुवारी 1978 मध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. पक्ष स्थापन होऊन 1च महिना झाला होता. तरीही इंदिरा काँग्रेसला दोन्ही राज्यात बहुमत मिळालं. काँग्रेस आयच्या पंजाच्या चिन्हावर मिळालेला हा पहिला विजय होता. त्यामुळे इंदिरा गांधींना अधिक धीर आला. आणि इकडे जनता सरकार स्थापन होऊन 1 वर्ष उलटलं होतं. परिवर्तनाचा नारा देऊन सत्तेत आलेल्या ह्या सरकारनं देशाच्या स्थितीत कोणतंही परिवर्तन घडवलं नव्हतं. उलट परिस्थिती अधिकच वाईट झाली. गुन्हेगारी वाढली, महागाई वाढली आणि भ्रष्टाचारही वाढला. त्यावेळेस जनता सरकारच्या कामावर बारीक लक्ष ठेवून असणारे पत्रकार कुलदीप नय्यर ह्या मुद्द्यावर जयप्रकाश नारायणांना जाऊन भेटले. एक ऐसा वातावरण हो रहा था जिसमें के लोग कह रहे थे कि देखो जी क्या हो रहा, कुछ नहीं हो रहा वगैरह. तो जयप्रकाश नारायण के पास मैं इसलिए गया था कि उसी ने तो रेवोल्यूशन लाई थी जिससे के बाद वो बने. तो मैंने उनसे कहा, लोग सरकार से निराश हैं. हाँ, हालात तो अच्छे नहीं हैं. मुरारजी भाई क्या कहते हैं? उनका कहना है कि पार्टी के ही कुछ लोग सारी बुराइयों की जड़ हैं और वो जल्दी उन लोगों को बाहर कर देंगे. मुझे लगता है कि आपको ही कुछ सोचना चाहिए. लोगों ने वोट तो आपके नाम से दिया है ना. कुलदीप, अब मेरी सुनता कौन है? तो फिर मैंने आकर मोरारजी देसाई को बताया कि जेपी बहुत दुखी थे. तो कहने लगे क्या हुआ, दुखी है किस बात पे? हाँ, मैंने तो कभी गांधी से भी नहीं मिला था. तो ये वो क्या समझता है गांधी से भी बड़ा है. तो ये जवाब दिया और कुछ अपने आप को दुरुस्त नहीं किया. मोरारजी देसाईंचा स्वभाव हट्टी होता, पण ते तत्वनिष्ठ मात्र होते. ते कधीच कोणाचं ऐकून घेत नसत. पण ते हे विसरत होते की ते स्वतः आता पंतप्रधान होते आणि पंतप्रधान पदाच्या जबाबदाऱ्या त्यांच्या या हट्टी स्वभावापेक्षा कैक पटीने महत्वाच्या होत्या. त्यामुळे अशा परिस्थितीत इंदिराजींची ताकद वाढत होती
तर दुसरीकडे जनता सरकार कमकुवत होत चाललं होतं. जनता सरकारमध्ये फूट पडली आणि ती ज्या क्षणी पडली त्याच क्षणापासून जनता सरकारची पडझड सुरू झाली. आता ही फूट कशामुळे पडली तर जयप्रकाश नारायण यांनी चरण सिंग आणि जगजीवन राम यांच्याऐवजी मोरारजी देसाईंना पंतप्रधान केलं तेव्हा. बाकी राहिलेली कसर मग भरून काढली ती मोरारजी देसाईंच्या हट्टानी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांच्या आपापसातल्या भांडणाने. जनता पार्टी में शुरू से ही लड़ाई शुरू हो गई, आपस में लड़ते रहे. मुझे याद है कि मोरारजी देसाई को मिला तो वो कहने लगे चरण सिंह का तो मैं चूरन सिंह बता दूंगा, और चरण सिंह कहता था ये भी कोई है आदमी लाखों वोटों से जीत के आए हैं, या तो 20,000 से जीत के आया है, कोई जीता है. तो आपस में ही लड़ाई शुरू हो गई सबकी शुरू से ही. निशाणा मोरारजी देसाईंवर साधायचा होता, म्हणूनच चरण सिंगांनी त्यांचे चिरंजीव कांती देसाईंवर होत असणाऱ्या आरोपांना हवा दिली. कांती भाई देसाई के सरकार चला रहे हैं और उद्योगपतियों से उनके संबंध है, और प्रधानमंत्री निवास में बैठ करके कांती भाई देसाई उद्योगपतियों से वसूली कर रहे हैं. ये सारे आरोप गढ़े गए. चरण सिंगांनी मोरारजी देसाईंना पत्र लिहून या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली. या मागणीवर मोरारजी भडकले. अब उनकी उम्मीदें बढ़ती जा रही है. उन्होंने एक चिट्ठी लिखी है जिसमें कांति के खिलाफ गलत आरोप लगाए हैं और वो चाहते हैं कि मैं उसकी जांच कराऊं. वैसे तो कई लोग मुझे भी सलाह देते हैं कि मैं चरण सिंह से गृह मंत्रालय वापस ले लूं. या बैठकीला उपस्थित असणाऱ्यांनी मोरारजी देसाईंना हे पटवून दिलं की चरण सिंगांकडून गृह मंत्रालय काढून घेणं ठीक होणार नाही. उन्हें अपमानित करना ठीक नहीं है. हो सकता है तो गृह मंत्री के तौर पर ज्यादा असरदार न हो, लेकिन हम उनकी राजनीतिक हैसियत को नजरअंदाज नहीं कर सकते. या वेळेस तरी मोरारजी देसाई शांत झाले, मात्र दिवसेंदिवस ते आणि चौधरी चरण सिंगांमधली कटुता वाढतच गेली. या वाढत्या दरीचं अजून एक कारण होतं इंदिरा गांधी. चरण सिंगांना इंदिरांच्या विरोधात सुरू असलेल्या सगळ्या केसेस लगेच संपवण्यासाठी स्पेशल कोर्ट स्थापन करायचं होतं, पण मोरारजी देसाई याच्याशी सहमत नव्हते. सर ये बताइए, क्या उन पर मुकदमा चलाने के लिए विशेष अदालतों के गठन का प्रस्ताव है? मुझे नहीं लगता किसी नई व्यवस्था की जरूरत है. ऐसा करना गलत होगा. मोरारजी कह रहे थे कि भाई अब लोगों ने उसको सजा दे दी और डिफीट कर दिया, तो अब और सजा क्या मिलेगी, स्पेशल कोर्ट क्या करेगा, तो इसलिए वो खड़ा. जो लोग मुझसे सहमत नहीं हैं, वो जानते ही नहीं कि जनता हमारे बारे में क्या सोचती है. लोग हमसे सवाल करते हैं कि पूर्व प्रधानमंत्री अब तक जेल में क्यों नहीं है. उन्हें लगता है कि सरकार में बैठे हुए सब के सब लोग नामर्द हैं जो देश चला नहीं सकते. आपल्याच गृहमंत्र्यांचं हे विधान ऐकून मोरारजी देसाईंच्या क्रोधाचा पारा चढला. चरण सिंगांना मंत्रिमंडळातून काढायचीच संधी ते शोधत होते, ती त्यांना मिळाली. त्यासाठीच त्यांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी आपल्या घरी मंत्रिमंडळाची एक अनौपचारिक बैठक बोलावली. हमारे मंत्री खुलेआम इस तरह के बयान दे रहे हैं. इस वक्त हम खामोश रहते हैं तो इसका मतलब यह है कि हम ये बात मान लें कि चौधरी चरण सिंह हमारी सरकार के बारे में जो कह रहे हैं वो सही है. लेकिन एक बात मैं आपको बता दूं कि राजनारायण की गतिविधियों को नजरअंदाज नहीं कर सकता. मैं चाहता हूं कि आप सब लोग उन दोनों के बारे में राय दें. ये फैसला आप पर ही छोड़ते हैं.
जो आपको उचित लगे वो कार्रवाई करें। तो फिर ठीक है, चरण सिंह और राजनारायण दोनों को मैं चिट्ठी लिखने जा रहा हूं, जिसमें दोनों से इस्तीफा देने के लिए कहा जाएगा। चरण सिंगांसोबतच त्यांचे खास समजले जाणाऱ्या राजनारायण यांचीही गच्छंती झाली, कारण तेही मोरारजींच्या विरोधात होते. कोणीही इतक्या कठोर निर्णयाची अपेक्षा केली नव्हती, पण बैठकीत कोणीही ह्या निर्णयाविरुद्ध एक शब्दही उच्चारला नाही. राजनारायण आणि चौधरी चरणसिंगांनी लगेचच राजीनामे दिले. आता जनता सरकारच्या घरातली लढाई चव्हाट्यावर येऊन लढली जाऊ लागली. प्रधानमंत्री ने इंदिरा जी पर मुकदमा चलाने के लिए स्पेशल कोर्ट के प्रस्ताव को खारिज कर दिया था. क्या यही वजह है विवादों के लिए? देखिए, अगर उन्हें यही सब करना था तो एक बार मुझसे बात तो कर सकते थे. अब आप लोग ही बताइए कि एक प्रधानमंत्री की यह जिम्मेदारी नहीं है कि अपने गृह मंत्री से ऐसे मामलों में सलाह मशवरा करे. मैं मरा नहीं था, जिंदा हूं मैं. जनता सरकारमधल्या मंत्र्यांच्या त्या आपापसातल्या भांडणामुळे इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांना नक्कीच फायदा होतो. माता आणि पुत्र दोघही अशाच काही प्रसंगांची वाटच पाहत होते. त्यांची खात्री होती की राजनारायण आणि चरण सिंग अशा दोनच व्यक्ती होत्या ज्या जनता दलात अधिक फूट पाडण्याकरता योग्य होत्या. तेव्हा आता पाहूया या कहाणीला पुढे कसं वेगळंच वळण मिळालं. संजय गांधींनी राजनारायण यांना आपल्या जाळ्यात अडकवलं. तेच हे राजनारायण जे कधी काळी इंदिरा गांधींची उणीधुणी काढण्यात सगळ्यात पुढे असत. मतांच्या शर्यतीत देखील इंदिरांना हरवणारे राजनारायण संजय गांधींच्या जाळ्यात अडकले होते. संजय गांधी आणि राजनारायण यांची पहिली भेट ही अगदी त्या काळातल्या कुठल्याही सस्पेन्स फिल्म मधल्या एखाद्या सीन सारखी होती. अगोदर ठरलेल्या ठिकाणी राजनारायण संजय गांधींची वाट पाहत उभे राहतात. मग तेवढ्यात एक कार येते. वेळ न दवडता झटक्यात राजनारायण कारच्या मागच्या सीटवर जाऊन बसतात आणि गाडी वेगात पुढे जाते. गाडीमध्ये संजय गांधी बसलेत आणि मग राजनारायण एखाद्या पोपटासारखं जनता पार्टीची सारी गुपितं एक एक करून त्यांच्या समोर उघडी करू लागतात. विशेषतः पंतप्रधान मोरारजी देसाई, जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आणि जनसंघाच्या लोकांबद्दल आपली नाराजी बोलून दाखवायला लागतात. संजय त्यांचं हे बोलणं शांतपणे ऐकत राहतात आणि मग शेवटी सहानुभूती दाखवत म्हणतात. संजय एका बाजूला असमाधानी राजनारायण यांच्या रागाला खतपाणी घालत राहिले आणि दुसरीकडे त्यांनी इंदिरा गांधींबरोबर मोरारजींचं सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू केल्या. राजनारायण जी का दावा है कि चौधरी जी के साथ साथ लगभग 100 सांसद जनता पार्टी छोड़ देंगे. उसके अलावा वो लेफ्ट और कुछ क्षेत्रीय पार्टियों के समर्थन की कोशिश भी कर रहे हैं. ऐसे में अगर हम उन्हें अपना समर्थन देते हैं तो जनता की सरकार गिर सकती है. अगर चौधरी चरण सिंह प्रधानमंत्री बनते हैं तो वो मोरारजी देसाई से ज्यादा खतरनाक साबित होंगे. उन पर बिल्कुल भरोसा नहीं किया जा सकता. आपकी बात सही है, लेकिन फिलहाल जनता पार्टी को सरकार के गिराने के लिए इसके अलावा हमारे पास और कोई रास्ता है नहीं. इसलिए थोड़ा खतरा तो उठाना पड़ेगा. और हाँ, ये इतना आसान भी नहीं होगा. मुझे लगता है कोशिश करने में कोई हर्ज नहीं है. ह्यानंतर संजय आणि राजनारायण यांचं जवळपास रोज बोलणं व्हायला लागलं. चरण सिंगांना संजय आणि राजनारायण यांच्या भेटींची पूर्ण कल्पना होती, पण त्यांना हे माहीत होतं की त्यांच्याकडे जास्तीत जास्त 30 ते 35च खासदार आहेत. म्हणून ते अजून जनता पार्टीमधून बाहेर पडायला तयार नव्हते. पण बोलण्याच्या भरात राजनारायण संजय गांधींना हे सांगून गेले की चरण सिंग बाहेर पडायला घाबरतायत, कारण त्यांच्या ज्योतिषानं त्यांना तसा सल्ला दिलाय. चरण सिंग यांच्यासोबत 100 खासदारांचा सुद्धा पाठिंबा नाही याची संजय गांधी यांना पूर्ण कल्पना होती. पण तरी चरण सिंगांना ते हरभऱ्याच्या झाडावर चढवत होते, त्यांना फूस लावत होते, कारण त्यांच्या मते अगदी कमी खासदार सुद्धा सरकारला सोडून
वेगळे झाले तर त्यामुळे जनता सरकारची ताकद कमी होऊ शकते आणि कदाचित सरकार पडूही शकतं, त्याची त्यांना पूर्ण कल्पना होती. आणि हे सगळं घडवून आणण्याकरता संजय गांधी काहीही करायला तयार होते. वरुण सेनगुप्ता यांच्या पुस्तकात द लास्ट डेज ऑफ मोरारजी राज या पुस्तकामध्ये गुप्तांनी असं लिहिलेलं आहे की जेव्हा संजय गांधींना समजलं की चरण सिंग एका ज्योतिषाकडून सल्ले घेतात, तेव्हा त्यांनी आपल्या अतिशय जवळच्या खास मित्राला कमलनाथजींना त्या ज्योतिषाकडे जाऊन विचारायला सांगितलं की संजय गांधींच्या मताप्रमाणे चरण सिंग यांना सल्ला देण्याचे किती पैसे घ्याल. यावर ज्योतिषाने त्यांना सांगितलं की ग्रहांची दिशा पैशांनी बदलत नसते. चरण सिंह के बारे में ये मान्यता थी कि वो ज्योतिष और तंत्र मंत्र के समर्थक. सरकार पाडायचे संजय गांधींचे प्रयत्न असफल ठरले, पण चरण सिंग यांच्या ज्योतिषाने दिलेला सल्ला कामी आला होता. काही महिन्यांनी मोरारजींना चरण सिंगांना आपल्या मंत्रिमंडळात परत घ्यावं लागलं, तेही उपपंतप्रधान म्हणून. दरम्यान इकडे इंदिरा गांधींनी आपल्या वाढत्या लोकप्रियतेचा फायदा उठवायचं ठरवलं आणि त्या कर्नाटकातल्या चिकमंगळूरची पोटनिवडणूक जिंकून पुन्हा एकदा लोकसभेत पोहोचल्या. नोव्हेंबर 1978 मध्ये संसदेच्या विशेषाधिकार समितीने त्यांचा रिपोर्ट लोकसभेत ठेवला. त्यात पंतप्रधान म्हणून आपल्या पदाचा गैरवापर केल्याबद्दल इंदिरा गांधींना दोषी ठरवण्यात आलं होतं. संजय गांधींची कंपनी मारुती ह्या बाबतीत संसदेत गदारोळ झाल्यावर त्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना इंदिरांनी त्रास दिला असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. ह्या प्रकरणात जनता सरकारनं इंदिरा गांधींचं लोकसभा सदस्यत्व रद्द करून त्यांना तुरुंगात पाठवण्याचा प्रस्ताव मंजूर केला. यावेळेस इंदिरांना एका आठवड्यासाठी दिल्लीच्या तिहार तुरुंगात जावं लागलं. याच दरम्यान शहा कमिशनचा अहवालही आला होता. या अहवालात आणीबाणीच्या काळात झालेल्या मनमानी कारभारासाठी इंदिरा गांधींना दोषी ठरवण्यात आलं. त्यात असं स्पष्टपणे म्हटलं होतं की इंदिरा गांधींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी आवश्यक असे भरपूर पुरावे उपलब्ध आहेत. सबसे गंभीर आरोप ये था जिसे आज हम राष्ट्रद्रोह कहते हैं. राष्ट्रद्रोह का जो इन्हें जनता के प्रति, सरकार के प्रति, देश के प्रति किसी प्रकार का द्रोह करना संगीन अपराध माना जाता है. इसके अतिरिक्त गैर कानूनी कार्रवाइयाँ करना और देश के संविधान को नष्ट करना, ये सारे आरोप इतने गंभीर थे कि किसी भी एक आरोप पर उन्हें लंबे दौर तक की सजा हो सकती थी. एकीकडे इंदिरा गांधींवर अतिशय गंभीर आरोप होते, पण दुसरीकडे जनता सरकारनं असेही काही खटले दाखल केले जे पुराव्याशिवाय होते, केवळ द्वेषातून केलेले होते. आणीबाणीच्या काळात झालेल्या अनेक अफरातफरींच्या तपासासाठी जनता सरकारने एकूण 8 कमिशन्स नेमलेली होती. त्यातल्या अनेक कमिशन्सनी वेगळे वेगळे आरोप इंदिराजींवर ठेवलेले होते. या कमिशन पैकी एक कमिशन म्हणजे त्रिस्का कमिशन. या त्रिस्का कमिशननी इंदिरा गांधींवर 4 कोंबड्या आणि 2 अंडी चोरण्याचा आरोप लावलेला होता. नाही 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 नाही, तुम्ही काहीही चुकीचं ऐकलेलं नाही. मी परत एकदा सांगतो, त्रिस्का कमिशननी इंदिराजींवर 4 कोंबड्या आणि 2 अंडी चोरण्याचा आरोप लावलेला होता आणि या कमिशननी या आरोपासाठी इंदिरा गांधींवर अजामीन पात्र वॉरंट काढलेलं होतं. या अशा सगळ्या आरोपांमुळे सामान्य जनतेला वाटायला लागलं होतं किंवा खात्री पटत चाललेली होती जनतेची की हे जनता सरकार इंदिरा गांधींचा फक्त बदला आणि बदला घेण्यात गुंतलेली आहे. खरी परिस्थिती अशी होती की इंदिरांवर लावलेल्या आरोपांपैकी एखाद दुसरा आरोप सोडता इतर सर्व आरोप गंभीर स्वरूपाचे होते. इमर्जन्सीच्या नावावर नागरी स्वातंत्र्याशी संबंधित घटनेत असलेल्या तरतुदींची इंदिरांनी पायमल्ली केली. इंदिरांचा हा निर्णय जनता सरकारने बदलला. डिसेंबर 1978 मध्ये सरकारने एक महत्वपूर्ण घटना दुरुस्ती केली, ज्यामुळे भविष्यात कोणत्याही सरकारला आणीबाणी जाहीर करणं हे अत्यंत कठीण, दुर्बोध काम होतं. ह्या घटना दुरुस्तीनुसार केवळ सशस्त्र विद्रोहाच्या परिस्थितीतच आणीबाणी लागू करण्याची अट घातली गेली
आणि जास्तीत जास्त 3 वर्षांसाठीच आणीबाणी लागू केली जाऊ शकते अशी मर्यादाही लावली गेली। त्याचबरोबर आणीबाणीच्या घोषणेच्या 1 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सदनांची मंजुरीही आवश्यक केली गेली। ह्यालाच 44वी घटना दुरुस्ती म्हटलं गेलं। तोपर्यंत दिल्लीतल्या एका न्यायालयात संजय गांधींवरच्या किस्सा कुर्सी का या केसचा निकाल येण्याची वेळ येऊन ठेपली। सीबीआय तर्फे NK सिंग ह्या केसचा तपास करत होते। व्यंग्यात्मक फिल्म किस्सा कुर्सी का, उसके हीरोइन थी शबना आजमी और मनोहर सिंह एक हुआ करते थे, वो थी। तो वो फिल्म बनाया था उन्होंने, और संजय गांधी को पता चल गया कि ये पूरा सटायर है इंदिरा गांधी, उसमें मारुति के कार के ऊपर व्यंग है, श्रीमती गांधी पर है, बिरला पर है, धीरेन्द्र ब्रह्मचारी पर है, सारे कैरेक्टर उसमें है, मैं जानता हूँ। तो इमरजेंसी जब आया तो वो सारे फिल्म को सीज कर दिया गया डिफेंस ऑफ इंडिया रूल में, और बॉम्बे से उसको यहाँ लाया गया और वो सुप्रीम कोर्ट गए अमृत मेहता कि ये हमको वापस किया जाए, या आप देखिए इसमें कुछ ऐसा नहीं है। उन्हें बहाना करके नहीं दिखाया गया, और फिर इमरजेंसी आया, फिर इमरजेंसी उठ गया, उनको वापस लेना पड़ा। लेकिन जब वो फिर अमृत मेहता जनता पार्टी के MP चुन के लोकसभा में राजस्थान से आए, तो उन्होंने हाउस में ये प्रश्न उठाया कि हमारा फिल्म क्या हुआ। तो हम लोग के पास वो केस आया था। कंट्रोल योरसेल्फ। वो लोग संजय को नहीं छोड़ेंगे। फैसला तो आने दो। मुझे पता है वो लोग संजय को 7.5 साल की सजा संजय गांधींवर झालेल्या केसचा निकाल येणार होता। इंदिरा गांधींची भीती वाढत जात होती। क्या हुआ धवन? मैम, संजय जी और VC शुक्ला दोनों को 2-2 साल की सजा सुनाई गई है, लेकिन अच्छी बात यह है कि उन दोनों को जमानत मिल गई। जामीन मिळाल्याची बातमी ऐकल्यावर इंदिरांच्या जीवात जीव आला, पण त्या स्वस्थ बसल्या नाहीत। पुन्हा एकदा संजय गांधींच्या सोबतीनं जनता सरकार पाडण्याची योजना त्या बनवू लागल्या। संजय गांधींनी पुन्हा राजनारायण यांच्याशी चर्चा सुरू केली। संजय बाबू, मानसून सेशन शुरू होने वाला है। इस बार मोरारजी पूरी तरह से गिर जाएंगे। राजनारायण जी, सिर्फ मोरारजी देसाई को निशाना बनाने से काम नहीं चलेगा। जब तक जनसंघ प्रधानमंत्री के साथ है, उन्हें कुर्सी से हटाना बहुत मुश्किल है। आपको जनसंघ को जनता पार्टी से अलग करना होगा, और मैं आपको विश्वास दिलाता हूं कि अगर आप जनता सरकार को गिराने में कामयाब रहे तो कांग्रेस आज चौधरी साहब को प्रधानमंत्री बनाने में पूरी मदद करेगी। संजय गांधींनी हा शब्द देताच चौधरी चरणसिंगांचे हनुमान म्हणून ओळखले जाणारे राजनारायण मग पूर्ण ताकदीनिशी लंका दहनाच्या तयारीला लागले। संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होताच विरोधक असणाऱ्या काँग्रेसचं नेतृत्व करणाऱ्या यशवंतराव चव्हाणांनी सरकार विरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडला। उस समय हालात ऐसे हो गए थे कि संगठन कांग्रेस के लिए अपना वजूद, अपने अस्तित्व की समस्या पैदा हो गई थी, और ये इसी का कारण था कि यशवंतराव चव्हाण ने जो अपना प्रस्ताव अविश्वास प्रस्ताव मांडला गेल्यावर राजनारायण आणि चौधरी चरणसिंगांच्या समर्थक खासदारांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली। मोरारजींवर आपल्याच पक्षाच्या लोकांकडून राजीनाम्यासाठी दबाव वाढायला लागला, पण मोरारजी मात्र अडून राहिले। खासदारांनंतर आता मंत्र्यांनी सुद्धा राजीनामे द्यायला सुरुवात केली होती। बाहेर पडणाऱ्यातले हेमवती नंदन बहुगुणा पहिले होते, पण मोरारजींना पहिला हादरा तेव्हा बसला जेव्हा अविश्वासदर्शक ठरावावर
मतदान होण्याच्या एक दिवस अगोदर जॉर्ज फर्नांडिसांनी देखील आपला राजीनामा दिला. त्याच दिवशी उपपंतप्रधान जगजीवन राम यांनीही अल्टिमेटम दिलं की जर मतदाना अगोदर मोरारजींनी राजीनामा दिला नाही तर तेही मंत्रिमंडळातून बाहेर पडतील. शेवटी मोरारजींना वाकावं लागलं. मतदानाच्या काही क्षणांपूर्वी त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर इंदिरांच्या समर्थनामुळे चौधरी चरण सिंग पंतप्रधान बनले खरे, पण ते फक्त 23 दिवसांसाठी. पंतप्रधान म्हणून ते लोकसभेत प्रवेश करण्यापूर्वीच इंदिरा गांधींनी त्यांचं समर्थन काढून घेतलं आणि देशात मध्यावधी निवडणुकांची घोषणा झाली. राजकारण काय खेळ आहे? हा खेळ कधी कधी खूप मनोरंजक असतो तर कधी कधी भयंकर असतो, महाभयंकर असतो. तुम्हाला एक अतिशय इंटरेस्टिंग किस्सा सांगतो. जनता सरकार हळूहळू कोसळत चाललेलं होतं. जनता सरकारमधले एक एक मंत्री आपापल्या पदाचे राजीनामे देत होते. सरते शेवटी पंतप्रधान मोरारजी देसाईंना सुद्धा आपला राजीनामा द्यावा लागला होता. पण जनता सरकारचे एक मंत्री उपपंतप्रधान चौधरी चरण सिंग यांनी मात्र आपला राजीनामा द्यायला साफ नकार दिलेला होता. चौधरी चरण सिंग तेच चौधरी चरण सिंग ज्यांनी खेळलेल्या राजकारणामुळे जनता सरकारचं अस्तित्व धोक्यात आलेलं होतं. त्यांनी आपलं पद सोडायला पूर्णपणे नकार दिला होता. खुर्ची सोडायला अजिबात तयार नव्हते. आणि त्याचं कारण काय तर त्यांनी आपल्या ज्योतिषाचा सल्ला घेतला होता म्हणे. आणि त्यांच्या ज्योतिषाकडून जेव्हा त्यांना ग्रीन सिग्नल मिळेल त्याच वेळेला ते त्यांच्या पदाचा राजीनामा देणार होते. आणि मग ज्योतिषांनी सांगता क्षणीच चौधरी चरण सिंगांनी आपला राजीनामा दिला. कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे आणि कारणांमुळे सरकारे चालतात. असो, आज इतकंच. पुढे आपण भेटूया पुढच्या आठवड्यात. I'll be back to you when Indira ji is back.